तुमचं खूप खूप स्वागत आणि मी गौरी तुमचं खूप खूप स्वागत करते। आणि आज खूप इम्पॉर्टंट दिवस आहे माझ्यासाठी, कारण की आज आहे 1 ऑगस्ट। तर 1 ऑगस्टला स्पेशल काय असतं, अण्णाभाऊ साठेची जयंती असते, लोकमान्य टिळक पुण्यतिथी असते। आणि या दिवशी मी स्कूलमध्ये असताना भाषण करायची, परंतु आज माझ्यासाठी देखील खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण की 1 ऑगस्ट म्हणजे आज असतो माझा बर्थडे। आणि आज माझा बर्थडे आहे, तर सगळ्यांनी मला कमेंटमध्ये हॅपी बर्थडे गौरी असं नक्की विश करून जा। मला खूप आनंद होईल। आणि माझा बर्थडे आहे, तर मी स्वतःला पण हॅपी बर्थडे टू मी असं म्हणून विश करते, कारण की स्वतःवर प्रेम असणं महत्त्वाचं आहे। आणि प्रत्येकाची बर्थडेची डेफिनेशन वेगवेगळी असते। तर मला असं वाटतं की आपल्याला देवाने एवढं सुंदर आयुष्य दिलंय, एवढं सुंदर घडवलंय, आणि अजून एक नवीन चांगलं वर्ष जगण्याची, सुंदर जग दाखवण्याचं त्यांनी आपल्याला संधी दिलेली आहे। आणि अजून चांगलं वाईट सगळं काही अनुभव घेण्याची संधी दिलेली आहे। तर त्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करावा, यासाठीचा हा दिवस, अशी माझी डेफिनेशन आहे बर्थडेची। आणि डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात की वन डे इन युअर लाईफ युअर मदर स्माइल व्हेन यू क्राय, म्हणजे तुमची आई हा तो दिवस असतो की त्या दिवशी जेव्हा आईचं बाळ रडतं तेव्हा आई हसलेली असती। नंतर आयुष्यात कधीही बाळ रडलं तरी आईला हसायला येत नाही, तर हा तो दिवस असतो। आणि माझ्या मम्मीने मला एवढं सुंदर जग दाखवलं, मला जन्म दिला, त्यासाठी माझ्या मम्मीचे सुद्धा म्हणजे खूप थँक्यू मम्मी, की तू मला माझ्या एवढं सुंदर जग दाखवलं। यू गिव मी अ बर्थ, आणि मला एवढं सुंदर आयुष्य तुझ्यामुळं भेटले। तर मला असं वाटतं की ज्या दिवशी आपण जन्माला येतो त्या दिवशी आपल्या आईचा सुद्धा बर्थडे असतो। तर मी काय मम्मीला म्हणत असते की आज तुझा पण बर्थडे आहे। तर आज बर्थडे आहे, खूप स्पेशल घडणार आहे। नवऱ्याने खूप छान विश केलेला आहे। आणि आता दिवसभरात काय होते ते बघत राहण्यासाठी आपल्या गौरी कडुसकर ब्लॉग्सला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि मला हॅपी बर्थडे गौरी असं नक्की कमेंटमध्ये टाकून विश करा। तर चला, आता काय होतं आज बर्थडेच्या दिवशी इंटरेस्टिंग ते पाहूया, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आज होता शनिवार, बड्डेचा दिवस होता, पण शनिवार होता, उपवासामुळे आम्ही सकाळी ब्रेकफास्टला खिचडी खाऊन घेतली। आज बड्डे होता, त्यामुळे सकाळी पूजा केली, छान अशी मस्त देवपूजा झाली। खरं तर मी देवाकडं काही मागत नाही, जे काही दिले त्याबद्दल नेहमी कृतज्ञता व्यक्त करते। तर छान दिवा लावला, मस्त देवाच्या पाया पडले आणि आभार व्यक्त केले, आणि एकदम प्रसन्न वाटत होतं सकाळी। बड्डे आहे म्हटल्यावर बाहेर तर जायला हवं। सगळी कामे आवरली, सगळी घरातली कामे झाल्यानंतर बाहेर जायला निघालो। तर असा मस्त ड्रेस वेअर केला आणि म्हटलं आता मस्त घराबाहेर पडावं, कारण की नवरा नेणार होता शॉपिंगला। तर मस्त अशी रेडी झाले, तर घरातून बाहेर पडलो आणि थेट गेलो पंपावर। म्हटलं पहिल्यांदा गाडीची टाकी फुल करावी, गाडीचं जेवण गाडीला देऊन टाकावं। त्यानंतर आम्ही निघालो चाकणच्या बाजारपेठेत। म्हटलं थोडीशी शॉपिंग देखील करायची होती, आणि म्हटलं पहिलं देवाचं दर्शन घेऊया, तर त्यासाठी आम्ही निघालो होतो। आणि हे वातावरण काही असं होतं मळब आल्यासारखं, पण म्हटलं चला पाऊस आला तरी आज शॉपिंग करायचीच आहे। तर हे आहे चाकणचं मार्केट, जो की आपला जो संग्रामदुर्ग किल्ला आहे, भुईकोट किल्ला, त्याच्या आजूबाजूला वसलेलं हे चाकणचं मार्केट आहे। इथे मेन मार्केटमध्ये आता आपली एंट्री होती आहे। इथे सर्व भाजीवाले, क्लिप्स वगैरे, स्टेशनरी, सगळी काही दुकानं आहे। चाकणची ही मेन बाजारपेठ आहे। तर म्हटलं शॉपिंग करण्याच्या आधी आपण पहिल्यांदा देवांचं दर्शन करूया। तर आम्ही देवांचं दर्शन करण्यासाठी गेलो। इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, इथं आम्ही मुखदर्शन घेतलं फक्त, आणि त्यानंतर आम्ही आलो शनीच्या मंदिरामध्ये, कारण की शनिवार देखील होता। तर यांनी इथे रुईचा हार आणि तेल घेतलं होतं, कारण की शनीला हे दर शनिवारी जातातच, म्हणून आम्ही इथे देखील दर्शन घेतलं। इथेच गणपती बाप्पाचं मंदिर होतं, शनीच्या मंदिराच्या शेजारीच, तिथे छान गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, आणि म्हटलं आता सगळं देवांचे आशीर्वाद देखील घेतलेले आहे, आता मनसोक्त शॉपिंग करूया। इथं खूप सुंदर मंदिर आहे हे, इथे एकदम प्रसन्न वाटतं कायम आल्यावर, आणि सगळे अष्टविनायक देखील आहेत इथे, त्यांची नावं देखील कोरलेली आहेत।
सगळ्या देवांचे दर्शन घेतलं आणि मार्केटला गेलो. परंतु चाकण मार्केटला काहीच आवडत नसल्यामुळे थेट आमच्या आहोंनी मला आणलं पुण्यामध्ये आणि आता आम्ही निघालेलो आहोत पुण्याला सिटीमध्ये, जे की तुळशीबाग वगैरे आहे, कारण की तिथे कपडे सुंदर भेटतात. तर यांनी मला पुण्याला आणलं आणि म्हटले कर, तुला काय शॉपिंग करायची आहे ती कर, कारण आज माझा बड्डे होता म्हणून. त्याच्यामुळं पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि शॉपिंगसाठी बेस्ट ठिकाण आहे. शनिवार वाडा खूप वेळा पाहिल्यामुळे तो एक्सप्लोर केला नाही आणि पेटपूजा करायला आलो, कारण की मी काहीच खाल्लेलं नव्हतं. घरात फक्त खिचडी खाल्ली होती. त्यामुळे म्हटलं पहिलं पोटात काहीतरी टाकावं आणि नंतर शॉपिंग करावी. आत्ता आम्ही आहोत दगडूशेठच्या इथे आणि आता मेन बाजारपेठ इकडं मार्केटला जाणार आहोत. तुळशीबाग वगैरे सगळं काही फिरणार आहोत. 1 ऑगस्टला बड्डे आणि 2 ऑगस्टला संकष्टी होती, त्यामुळे इथे गरमागरम मोदक मिळत होते आणि मोदक पाहिल्यावर माझा मोह आवरला नाही. त्यामुळे भरभरून तूप टाकून मी छान असा मोदकाचा आस्वाद घेतला. मला खूप आवडला मोदक आणि इथे दगडूशेठच्या समोर खूप छान मोदक भेटतात. तर हे छान मोदक खाल्ले, खूप म्हणजे खूप आवडले. तुम्ही देखील कधी आला तर नक्की ट्राय करा हे मोदक. मॅडम का आता आहे आमच्या उकडीचा मोदक. उकडीचे मोदक गरम गरम. साक्षात दगडूशेठच्या समोरचा उकडीचा मोदक खाते. बारीक झालेला आहे माझा नवरा, बारीक झालेला आहे. हां तर आत्ता आम्ही आलोय बड्डेच्या दिवशी पुण्याला आणि आलोय मेन म्हणजे ABCमध्ये, कारण की पुण्याला आलो आणि ABC आप्पा बळवंत चौकात नाही आलो असं कधीच होऊ शकत नाही. तर आता आम्ही पुस्तकं बघणार आहे, कारण की नवरा मला गिफ्ट घेणार आहे बड्डेचं, कारण की माझ्या बड्डेचं खूप गिफ्ट घेतले नवऱ्याला. तर आता इकडं पुस्तकं घ्यायला लागणार. तर आता कोणती पुस्तकं घेतलं ते पहा. ABC आमच्या पुण्यातलं सगळ्यात म्हणजे सगळ्यात आवडतं ठिकाण आहे ते म्हणजे ABC. एकदम आमचं जीव की प्राण ते ठिकाण आहे आणि आम्ही पुण्याला आल्यावर कुठं नाही गेलो तरी इथं येतो म्हणजे येतो, कारण की पुस्तकं आम्हाला इकडे ABC आहे आणि इकडे आहे तांबडी जोगेश्वरी, जे आपले मानाचे 5 गणपती. इकडे ABC सगळा हा ABC आहे आणि इकडे आहे तांबडी जोगेश्वरी. आपली श्रीमान योगींची हवा इथलीच आहे. माझ्या शिवछत्रपती तुमच्याकडनंच घेत. अहो हे वेगळं ह्याच्यात बुद्ध नाही.
मराठी मग हे संभाजी कशाला हे विचार बुद्ध नाही बुद्ध आंबेडकरांनी हा, आंबेडकरांनीच काय? ओके, लिहिलेलं आहे ओके. ते, पण ते नको आहे. हे काय बघा ते डॉक्टर हा हेच ना बुद्ध आणि त्यांचा धम्म. हा हा इकडने आले कसं वाटलं तुम्हाला, कसं वाटलं बड्डे? हा? मस्त. असं वाटतंय मला माझाच बर्थडे हा असं वाटतंय माझाच बर्थडे हा ना, हा बायकोनीला शॉपिंग करून दिली ना. एकदम एकदम शॉपिंग फुल शॉपिंग तर सगळी शॉपिंग उरकली, पुण्यातून निघालो आणि पुण्यातून येताना आम्हाला जे भयानक ट्रॅफिक लागलं होतं, कारण की सॅटर्डे होता आणि सॅटर्डे संडे म्हटल्यावर पुण्याकडचे गावाकडे निघतात किंवा गावाकडचे पुण्याला निघालेले असतात, त्यामुळे भयानक ट्रॅफिक लागतं. आणि त्यातल्या त्यात जर काही तुम्ही चाकणमध्ये राहत असाल तर चाकणमध्ये ट्रॅफिकचा सामना हा करावाच लागतो. परिस्थितीशी झुंजही द्यावीच लागते, कारण की कधी जा, सकाळ दुपार संध्याकाळ चाकणच्या रस्त्यावर तुम्हाला ट्रॅफिक भेटणार म्हणजे भेटणार. आणि अशा या भयानक ट्रॅफिकमधून मार्ग काढत काढत आम्ही घरी चाललो होतो. आम्हाला रात्रीचे 9 वाजले होते आणि माझे आहो तर रोज ह्या ट्रॅफिकचा सामना करत असतात. मला हे ट्रॅफिक पाहून वाटलं कसे हे गाडी चालवत असतील, कारण की हे घरी येईपर्यंत मला खरंच खूप काळजी वाटत असते. आणि चाकणमधल्या प्रत्येक व्यक्तीला ह्या ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतोच होतो, त्याच्यामुळं आता काय बोलू शकत नाही, कारण की हे ट्रॅफिक रोजचीच समस्या झालेलं आहे. अशा ट्रॅफिकमधनं रस्ता काढत मार्ग काढत आम्ही शेवटी चाललो होतो घरी आणि आता 15च मिनटामध्ये आम्ही पोहोचणार होतो. पाहताय तुम्ही भरपूर असं ट्रॅफिक होतं. पूर्ण वाढदिवस चांगला गेला, परंतु ह्या ट्रॅफिकमुळं थोडंसं इरिटेट झालं. पण काय आता हीच लाईफ आहे असं म्हणायचं आणि पुढे चालत राहायचं. तर अशा ट्रॅफिकमधनं माझ्या नवऱ्याने एकदम फटाफट मार्ग काढून घरी पोहोचवलेला आहे आणि आता आम्ही जाणार होतो जेवायला. एवढ्या ट्रॅफिकनंतर घरी पोचल्यानंतर चेंज केलं आणि आम्ही आलो कृष्णलीलाला जेवायला, जे की चाकणमध्ये आहे. छोटंसं हॉटेल आहे परंतु खूप सुंदर आहे. आतमध्ये ॲम्बियन्स खूप छान आहे. एंट्रन्सवरून तुम्हाला वाटेल छान नाही आहे, परंतु ॲम्बियन्स देखील खूप छान आहे. तुम्ही पाहू शकताय हा ॲम्बियन्स आहे एकदम, आणि टेस्ट देखील खूप छान आहे. तर आम्ही इथे जेवायला आलो होतो, तुम्ही नक्की एकदा ट्राय करू शकता. तर आत्ता बर्थडेचे एकदम लास्ट मुमेंट चालू आहे आणि आम्ही आलो आहे फेवरेट ठिकाणी जेवायला, म्हणजे कृष्णलीलाला जेवायला आलेलो आहे. आज माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की तू ऑर्डर करायची आणि ते मी खाणार, तर मी मागवला आहे पनीर मशरूम मसाला. आता पाहू तो कसा येतो. आणि आत्ता बड्डे संपत आला आहे, 2च तास राहिलेले. तर आज नवऱ्याने मी सगळं म्हणून कसं केलेलं आहे, तर ह्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. त्याच्यानंतर मला सगळ्यांनी एकदम भरभरून मेसेज केले, कॉल केले, त्याच्यानंतर भरपूर आशीर्वाद दिले, भरपूर विशेष दिला. त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांसाठी एकदम कृतज्ञता व्यक्त करते आणि असंच माझ्यावर भरभरून प्रेम करत राहा. आणि नवऱ्याने देखील खूप भरभरून लिहिलं होतं. आजचा आणि फक्त लग्नाच्या वाढदिवसाचा दिवस असा असतो का नवरा माझ्यासाठी भरभरून लिहितो, म्हणजे भावना व्यक्त करतो. तर तो आजचा दिवस होता आणि एकदम छान बड्डे गेला. मस्त सकाळी मस्त पूजा केली, त्याच्यानंतर नवऱ्याने पुण्याला मस्त शॉपिंगला नेलं आणि त्याच्यानंतर भरपूर शॉपिंग करून दिली आणि आता जेवायला आली. तर मस्त बड्डे गेलेला आहे, एकदम छान बड्डे गेलेला आहे. आणि येणारं जे वर्ष आहे ते पण मला एकदम सुखाचं समृद्धीचं मस्त जाऊ असं मी देवाला मागते. बस बाकी काय नाही. मशरूम आहे ना. हो मॅडम, खावा ना, तुमच्या बर्थडेची पार्टी चांगली टेस्ट, मस्त आहे ना. सुंदर आहे.
जेवण झालं आणि दिवसाचा शेवट गोड करण्यासाठी आम्ही आलो कॅरेमॅलाला. रेड वेल्वेट पेस्ट्री खाल्ली आणि दिवस अगदी सुंदर आणि छान गेला. देवाचे आशीर्वाद घेतले, बहिणींनी छान ग्रीटिंग दिलं, नवऱ्यानी छान संभाजी कादंबरी गिफ्ट केली. असा होता माझा बड्डेचा दिवस. तुम्हाला देखील हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत कीप ब्लूमिंग, कीप शायनिंग. थँक्यू.